विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. यात तुम्हाला मराठी भाषा व व्याकरणासंबंधीचे अनेक महत्त्वाचे प्रश्न अभ्यासाला मिळतील. स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला निश्चितच या प्रश्नांचा उपयोग होईल याची मी ग्वाही देतो. मराठी भाषा कोणत्या गटात मोडते? तर याचे उत्तर आहे इंडो युरोपियन. यालाच इंडो आर्यन भाषा गट असेही म्हणतात. जगातील भाषांचे किती कुळ आहेत असा जर प्रश्न आपल्याला विचारण्यात आला तर जगातील भाषांचे 10 कुळ आहेत. भारतीय संविधानातील 8व्या परिशिष्टात 344व्या कलमाने 22 भाषांना अधिकृत, ज्याला राजकीय भाषेचा दर्जा म्हणतात, तो दिलेला आहे. त्यात मराठी भाषासुद्धा समाविष्ट आहे. 22 अधिकृत भाषांमध्ये मराठी भाषेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आपण नेहमी हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून संबोधतो, परंतु भारतीय संविधानानुसार कोणत्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिलेला नाही. त्यात हिंदी भाषासुद्धा आलेली आहे. म्हणजेच भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. मराठी भाषेला अद्यापही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. भारतातील ज्या 4 भाषांना अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे त्यात संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषेचा समावेश आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी काही निकष केंद्र शासनाने निर्धारित केलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले होते. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या निकषांनुसारच प्राप्त होत असतो. रंगनाथ पठारे समितीचा अहवाल केंद्र शासनाला सादर केलेला आहे. कोणतीही भाषा अभिजात भाषा ठरण्यासाठी तिचा इतिहास कमीत कमी 1500 वर्षांपेक्षा जुना असावा, अशा प्रकारचे काही निकष अभिजात भाषेसाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासन व मराठी साहित्यिक प्रयत्नशील आहेत. मराठी भाषेतील सर्वात जुने वाक्य श्री चामुंडराजे करविले हे मानले जाते. यापूर्वीचे मराठीमधील कोणतेही वाक्य उपलब्ध नाही. श्री चामुंडराजे करविले हे वाक्य मराठीमधील पहिले वाक्य आहे. हे वाक्य कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या, यालाच बाहुबलीचा पुतळा असेही म्हणतात, अर्थात गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली लिहिलेले हे वाक्य आहे. गोमटेश्वराचा पुतळा हा इसवी सन 983 मधील मानला जातो. मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून संबोधले जाते. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण रचण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. पाणिनी यांनी संस्कृत भाषेच्या व्याकरणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले होते. ते संस्कृतचे व्याकरणकार होते. मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हटले जाते? याचे उत्तर आहे मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी मराठी भाषेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक कुणास म्हटले जाते? तर आधुनिक कवितेचे जनक केशवसूत यांना म्हटले जाते. केशवसूतांनी मराठी कवितेच्या स्वरूपात पूर्णतः बदल केलेले आहेत, म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते.
केशवसुतांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव केशव होते आणि सूत या शब्दाचा अर्थ पुत्र, मुलगा असा होतो. म्हणूनच त्यांना केशवसूत या नावाने ओळखले जाते. मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विष्णू सकाराम खांडेकर यांना मिळालेला आहे. साहित्याच्या क्षेत्रात मिळणारा भारतातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार आहे. वि. स. खांडेकर यांना त्यांची लोकप्रिय असणारी कादंबरी ययाती यासाठी ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला आहे. आजपर्यंत मराठीतील 4 साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. राष्ट्रीय स्तरावरचाच दुसरा पुरस्कार आहे साहित्य अकादमी. मराठीसाठी पहिला साहित्य अकादमी पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळालेला आहे 1955 साली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना साहित्य अकादमी मिळाला त्या ग्रंथाचे नाव होते वैदिक संस्कृतीचा विकास. मराठीतील आधुनिक वर्णमालेतील वर्णांची संख्या किती आहे तर याचे उत्तर 50 असे द्यावे लागेल. तर मराठीतील मूळ वर्णांची संख्या 48 आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा या प्रश्नाचे उत्तर असेच दिलेले आहे. आधुनिक वर्णमालेतील वर्णांची संख्या 50 तर मूळ वर्ण 48 आहेत. आधुनिक वर्णमालेतील स्वरांची संख्या किती असा जर प्रश्न आला तर त्याचे उत्तर 14 असे लिहावे. येथे आधुनिक वर्णमालेतील हा शब्द महत्त्वाचा आहे. परंतु जर आपल्याला मूळ स्वरांची संख्या किती असा प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे उत्तर 12 असेच लिहावे. मराठी भाषेत 2 स्वरादी आहेत. ते कोणते तर त्याचे उत्तर आहे अम आणि आ. हे 2 स्वरादी मराठी भाषेत आहेत. मराठी भाषेतील संयुक्त व्यंजने कोणती तर त्याचे उत्तर आहे क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ यांचा मराठी बाराखडीत समावेश केला जात नाही. मराठी भाषेची वर्णमाला स्वर आणि व्यंजन मिळून बनलेली आहे. व्यंजन कशाला म्हणतात तर ज्या स्वनांचे, ज्याला आपण वर्ण म्हणतो, ज्या स्वनांचे उच्चारण तोंडात हवेची अडवणूक करून केले जाते त्याला व्यंजन म्हणतात. उदाहरण क, ख, ग, घ हे सर्व व्यंजने आहेत. व्यंजनांचा उच्चार वाटेल तेवढा करता येत नाही. क असं म्हणायला लागलो की आपण अ हा उच्चार यायला लागतो. स्वर कशाला म्हणतात तर ज्या स्वनांचे उच्चारण तोंडात हवेची अडवणूक करून केले जात नाही त्याला स्वर म्हणतात. उदाहरणार्थ अचा उच्चार आपण हवा तेवढा लांबवू शकतो. अ म्हणत राहिलो तरी तेथे व्यंजनांचा उच्चार येत नाही. परंतु जर व्यंजनांचा उच्चार आपण करायला लागलो तर त्याचा उच्चारण शेवटी स्वरांमध्येच यायला लागतो. मराठीतील अनुनासिके. वाङ्मयामध्ये वापरण्यात येणारा न, त्र, न, न, म हे मराठीतील अनुनासिके आहेत. 5 अनुनासिके मराठी भाषेमध्ये समाविष्ट केलेली आहेत. अनुनासिके कशाला म्हणायचे तर ज्या वर्णांचा उच्चार जिभेचा तोंडातील इतर भागांना स्पर्श न होता नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक व्यंजने म्हणायचे. म्हणजेच ज्या व्यंजनांचा उच्चार करताना नाकातून सुद्धा उच्चारण केले जाते त्याला अनुनासिके म्हणतात. इंग्रजीत नोझल. मराठीतील अर्धस्वर. मराठी भाषेत एकूण 4 अर्धस्वर आहेत. य, र, ल
आणि व. मराठी वर्णमालेत किती उष्मे आहेत? तर मराठी वर्णमालेत 3 उष्मे आहेत. त्यांची नावे श, श आणि स असे आहे. श, श आणि स या वर्णांचा उच्चार करताना मुखविवरातून बाहेर पडणारी हवा जिभेला घर्षण करून निघते. म्हणजेच या वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. याच वर्णांना घर्षक व्यंजने असेही म्हटले जाते. श, श आणि स या वर्णांचा उच्चार करताना हवा जिभेला घर्षण करून बाहेर पडते, म्हणून त्याला घर्षक व्यंजने असेही म्हणतात. मराठी वर्णमालेतील महाप्राण. ज्या वर्णाच्या उच्चारणात हवा अधिकची मिसळली जाते त्याला महाप्राण म्हटले जाते. प्राण म्हणजेच हवा. या वर्णांच्या उच्चारणाच्या वेळी अधिकची जास्तीची हवा मिसळली जाते, म्हणून महाप्राण ही संकल्पना रुजलेली आहे. मराठी वर्णमालेत एकूण 14 महाप्राण आहेत. त्यापैकी काही ख, घ, छ, झ, ठ, ढ इत्यादी. महाप्राण कसे ओळखायचे ते सुद्धा आपण समजून घेऊ. मराठीमधील वर्ण क यासाठी इंग्रजीमधील आपण के लिहितो. महाप्राण त्याला म्हणतात ज्या अक्षरामध्ये इंग्रजीमधील एच हे अक्षर मिसळले जाते. जसे ख ज्यासाठी आपण के एच असे लिहितो. ग साठी जी लिहितो, परंतु घ साठी जी एच असे आपण लिहित असतो. म्हणजेच ज्या वर्णांमध्ये इंग्रजीतील एच हे अक्षर मिसळले जाते त्याला महाप्राण असे म्हणतात. जसे ड त्यासाठी डी, पण ढ लिहित असताना डी एच असे लिहितो. अशा पद्धतीने महाप्राण आपल्याला इंग्रजीशी तुलना करून इंग्रजीतील अक्षरांशी समजून घेऊन लिहिता येऊ शकते. महाप्राण असे आपण ओळखू शकतो. त्याचबरोबर अल्पप्राण हे सुद्धा आपण समजून घेऊ. मराठी वर्णमालेतील क, ग, च, ज हे सर्व अल्पप्राण आहेत. म्हणजेच मराठीतील ज्या वर्णामध्ये यच मिसळले जात नाही ते सर्व वर्ण अल्पप्राण आहेत. याला अपवाद च आहे, कारण च मध्ये शी यच असे लिहिले जाते. मराठीतील स्वतंत्र वर्ण कोणता? तर याचे उत्तर आहे ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो. याचे कारण ळ हा मराठी भाषेतील मूळ वर्ण नाही, तो इतर भाषेकडून मराठीत आला. इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर. इंग्रजीतून मराठीत 2 स्वर आलेले आहेत. एक आहे या आणि दुसरा ऑ. जसे आपण बॅट हा शब्द लिहितो तेव्हा या हा इंग्रजीतून आलेला स्वर आपण वापरत असतो. अनेक शब्दांमध्ये या आणि ऑ हे स्वर आपण लावत असतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला थोडासाही फायदा झालेला असेल तर कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.